श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर महामार्गावरून जात आहे। सोलापूर महामार्गावर आज वरवण या गावी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा मुक्कामी असणार आहे। परंतु चौफुला या ठिकाणी पालखी महामार्गावरून पालखी जात असताना न्यू अंबिका कला केंद्र आहे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला जात असतो। यावर्षी देखील मनोरंजनाचा कार्यक्रम वारकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही कलाकार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल? खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वारकऱ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, काय नक्की उद्देश आहे? गेल्या 32 वर्षांपासून ही वारकऱ्यांची सेवा चालू आहे। आमचे थिएटर मालक डॉक्टर अशोक जाधव आणि जयश्री अक्का जाधव यांनी ही जी काही परंपरा चालू ठेवली आहे त्यांच्यामुळे आम्हा कलाकारांना पण वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभतं। आम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही, पायवारी करू शकत नाही, पण वारकऱ्यांच्या सेवेतून आणि नृत्य सादर करून त्यांचं मनोरंजन करून आम्हालाही आनंद मिळतो आणि वारकऱ्यांचाही थकवा दूर होतो। खरं तर मोठ्या प्रमाणात वारकरी देखील येत असतात, काय नक्की काय अनुभव येतो? मोठ्या संख्येने वारकरी येत असतात। आज 10 ते 11 हजार वारकऱ्यांनी जेवण केलं, त्यांचं मनोरंजन झालं, नृत्य जुगलबंदी सादर झाली, अभंग आणि लावण्यांची। जसं श्रीकृष्णाचे चाळेत तसं विठ्ठलाचे टाळेत, जसं म्हणतात साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा, तर वर्षातून एकदा आम्हाला हा दसरा दिवाळी सण असल्यासारखंच वाटतं। नक्कीच काही नृत्यांगना आहेत। खरं तर विठ्ठलाची वेशभूषा आपण धारण केलेली आहे, वारकऱ्यांची मनोरंजनातून सेवा देखील करत आहात, काय भावना आहेत, काय वाटतं? खूप आनंद होतो मला की ते इथे आले, सगळ्यांनी जेवण वगैरे केलं, त्यांना पाहून मला पण खूप आनंद होतो। नक्कीच आम्हाला खूप आनंद होतो आणि हा आनंद आमचा अगदी गगनात मावेत नाही असं देखील नृत्यांगना सांगत आहेत। आपल्यासोबत या न्यू अंबिका कला केंद्राचे स्वतः मालक आहेत अशोक जाधव सर। जाधव सर, खरं तर अनेक वर्षांपासून हा तुम्ही कार्यक्रम घेत असता, अगदी वारकऱ्यांसाठी एक मनोरंजनाचा, कारण वारकरी पंढरपूरपर्यंत पायी जात असतो, परंतु मध्ये मनोरंजनाचा एक कार्यक्रमाची तुम्ही एक कार्यक्रम घेत असता, काय नक्की भावना आहेत? यावर्षी देखील हा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे? नाही, गेल्या 32 वर्षापासून आम्ही सेवा करतो आणि 32 वर्षामध्ये 10 ते 11 हजार लोकांचा आम्ही जेवणाचा कार्यक्रम करतो आणि त्याच्यातनं लावणी, भक्तिगीत आणि अभंग हे आम्ही वारकरी लोकांसाठी सेवा करतो, त्यांनाही आनंद वाटतो आणि जेवणाचाही कार्यक्रम असतो। हर वर्षी आम्हाला वाटतं की ही सेवा आमच्या हाताने घडावा, एवढीच परमेश्वराला। अशोक सर, खरं तर तुम्ही सामाजिक कामात कायमस्वरूपी अग्रेसर असलेला आम्ही तर पाहतच असतो, मात्र जो एवढा मोठा पालखी मार्ग आहे किंवा एवढा मोठा अंतर आहे, वारकरी कुठंतरी किती लोकांना तुम्ही अन्नदान करता किंवा जी मनोरंजन सेवा तर करतच असता, पण त्यातनं अनेक कोणती सेवा? नाही, आता मनोरंजन म्हणजे आता 11 हजार लोकांचं जेवण असतं आणि मनोरंजन म्हणजे कार्यक्रमामधून भरपूर काही लोकांना रोग जागरूक म्हणजे काही मदत वगैरे काही कार्यक्रम आम्ही सारखे करत असतो। महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम हा मुख्य उद्देश। हां, तर महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम करतो, अकलूजची स्पर्धा करतो किंवा कलावंतांना आतापर्यंत 30-35 वर्षामध्ये हजारो कलावंत आम्ही घडवले आणि अशीच ही महाराष्ट्राची लावणी जिवंत राहावा याच्यासाठी प्रयत्न करतो। खरं तर हा कार्यक्रम तुम्ही घेत असता, काय नक्की यातून समाधान मिळतं, काय भावना मनातून व्यक्त होतं? आम्हाला समाधान हे वाटतं की आमच्या जे कलावंत आहे थिएटरमध्ये, तर 250 ते 300 कलावंत आहे, तर आम्हाला हर वर्षी अशी सेवा करायची संधी मिळते आणि आम्हाला एक आनंद वाटतो की बाबा याच्यामध्ये आजोबा, आई, आजी, बहीण, माता हे सगळेच त्या पालखीबरोबर असतात आणि ते इथनं जेवण करून जातात आणि आनंद कार्यक्रमाचा बघतात। ज्याला लावणी आवडली तो लावणी बघतो, ज्याला भक्तिगीत बघायचं तो भक्तिगीत बघतो आणि आम्हाला आशीर्वाद देऊन जातात। नक्कीच हे न्यू अंबिका कला केंद्राचे मालक आहेत ते अशोक जाधव सर आहेत। खरं तर 11 हजार वारकरी बांधवांना जेवण दिलं जातं आणि जी मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला जातो, या कार्यक्रमातून मुख्य उद्देश असा की ही जी सामाजिक जागृती समाजात निर्माण व्हावी हा आमचा प्रमुख उद्देश आहे। परंतु जे वारकरी अगदी आळंदी देहूपासून पंढरपूरकडे जातात त्यांना मोठा मार्ग सर करावा लागतो, त्यांना कुठंतरी मनोरंजन व्हावे असं वाटत असतं, त्यासाठी आम्ही हा मनोरंजनाचा कार्यक्रम घेत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात देखील साजरा झालेला पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.